नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महापारेषण व महावितरण सराव संच 8 घेऊन आलो आहे. यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न बघा, ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस होत नसतात त्या ट्रान्सफॉर्मरचे नाव काय आहे? बघा, ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस होत नसतात त्या ट्रान्सफॉर्मरचे नाव काय आहे? उत्तर आहे डी, आदर्श ट्रान्सफॉर्मर. यालाच आपण आयडियल आयडियल ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 2 बघा, स्टॉक कनेक्शनचा उपयोग कशासाठी केला जातो? बघा, स्टॉक कनेक्शनचा उपयोग कशासाठी केला जातो? उत्तर आहे सी, 2 फेज पासून 3 फेज घेण्यासाठी. स्टॉक कनेक्शनचा उपयोग हा 2 फेज पासून 3 फेज घेण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर हा करायचा नसतो? तर याचं उत्तर आहे डी, क्लास डी. वर्ग डी साठी पाण्याचा वापर करायचा नसतो, कारण यामध्ये इलेक्ट्रिकल उपकरणे असतात, म्हणून यासाठी पाण्याचा वापर हा करायचा नसतो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, अणूच्या अणुकेंद्राभोवती असणाऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या कोणत्या सूत्राने काढतात? बघा, अणूच्या अणुकेंद्राभोवती असणाऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या कोणत्या सूत्राने काढतात? उत्तर आहे डी, 2n². बघा, 2n² या सूत्राने अणूच्या केंद्राभोवती असलेल्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या या सूत्राने हे काढत असतात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेटत राहा. या पुढील व्हिडिओ हे आपले चॅप्टर वाईज व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून ठेवा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा, कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? बघा, कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? उत्तर आहे सी, 29. प्रश्न क्रमांक 6 बघा, विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या कंडक्टरचे त्याच्या रेझिस्टिव्हिटीनुसार किती प्रकार पडतात? बघा, विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या कंडक्टरचे त्याच्या रेझिस्टिव्हिटीनुसार किती प्रकार पडतात? उत्तर आहे डी, 2. 2 प्रकार हे पडत असतात. प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी वायुरूप कंडक्टर ओळखा. बघा, खालीलपैकी वायुरूप कंडक्टर ओळखा. उत्तर आहे डी, मर्क्युरी. मर्क्युरी हा वायुरूप कंडक्टर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, युरेका या मिश्र धातूमध्ये असलेले धातू ओळखा. बघा, युरेका या मिश्र धातूमध्ये असलेले धातू ओळखा. उत्तर आहे डी, 60% तांबे 40% निकेल ह्या युरेकामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 9 बघा, टिनमन सोल्डर मध्ये टीन व लेड किती प्रमाणात असते? बघा, टिनमन सोल्डर मध्ये टीन व लेड किती प्रमाणात असते? तर पर्याय आहे सी, 50-50% एवढं लीड आणि टीन हे टिनमन्स या सोल्डर मध्ये असते. प्रश्न क्रमांक 10 बघा, कलर कोड रेजिस्टन्स मध्ये करडा म्हणजे ग्रे रंगाचा कोड काय आहे? बघा, ग्रे रंगाचा कोड काय आहे? या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रे रंगाचा कोड हा 8 आहे, म्हणून पर्याय हा बी हा आपलं उत्तर आहे. बी हा पर्याय बरोबर आहे. तुम्ही यामध्ये त्या ठिकाणी बघू शकता, ब्लॅक साठी 0, ब्राऊन साठी 1, रेड साठी 2, ऑरेंज साठी 3, येलो साठी 4,
ग्रीन साठी 5, ब्लू साठी 6, व्हायलेट साठी 7 आणि व्हाईट साठी 9. या प्रकारचे कलर कोड या ठिकाणी दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. नक्कीच या कलर कोडचा तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 11 बघा. 2.2 के ओहम रेझिस्टन्सचे 3 रंग ओळखा. बघा, 2.2 के ओहम रेझिस्टन्सचे 3 रंग ओळखा. पर्याय आहे डी, लाल, लाल, लाल. हे तिन्ही कलर 2.2 ओहम चे रेझिस्टन्सचे रंग आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा. 12 ओहमच्या रेझिस्टन्स 60 व्होल्टेज डीसी सप्लायला, 12 ओहमचा रेझिस्टन्स 60 व्होल्टेजच्या डीसी सप्लायला जोडल्यास रेझिस्टन्स मधून करंट किती वाहेल. बघा, आपल्याला करंट विचारला आहे. या ठिकाणी करंटचं सूत्र तुम्हाला माहितच आहे, I बरोबर V भागिले R. तर यामध्ये 60 ला 12 ने भागितले असता 5, 12 पंचे 60, म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे, 5 एंपियर. प्रश्न क्रमांक 13 बघा. V आणि R माहित असताना करंट काढण्याचे सूत्र कोणते. बघा, रेझिस्टन्स माहित आहे, व्होल्टेज माहित आहे, या ठिकाणी आपल्याला करंट काढायचा आहे. तो आताच आपण वरील उदाहरणामध्ये बघितलं. यामध्ये बघा, I बरोबर V भागिले R. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न क्रमांक 14 बघा. वायरची संख्या कोणत्या सूत्राने काढतात. बघा, वायरची संख्या ही कोणत्या सूत्राने काढतात. उत्तर आहे सी. बघा, सी मध्ये जे सूत्र आहे, या सूत्राने वायरची संख्या ही काढत असतात. प्रश्न क्रमांक 15 बघा. सारख्याच किमतीचे 2 रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडल्यास रेझिस्टन्स किती होईल. बघा, सारख्याच किमतीचे 2 रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडल्यास रेझिस्टन्स किती होईल. उत्तर आहे सी, अर्धे. आणि सारख्याच किमतीचे 2 रेझिस्टन्स जर सिरीज मध्ये जोडल्यास रेझिस्टन्स किती होईल, तर याचं उत्तर येईल दुप्पट, ए. प्रश्न क्रमांक 16 बघा. एखादा पदार्थ त्याच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो त्यास काय म्हणतात. बघा, एखादा पदार्थ त्याच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो त्यास काय म्हणतात. उत्तर आहे डी, कंडक्टन्स. प्रश्न क्रमांक 17 बघा. HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो. HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर हा किती असतो. उत्तर आहे डी, 1.1. हा HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. फ्युजिंग करंट म्हणजे काय. बघा, फ्युजिंग करंट म्हणजे काय. उत्तर आहे ए, ज्या कमीत कमी करंटला फ्यूज तार वितळते त्याला फ्युजिंग करंट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 बघा. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणत्या साधनाद्वारे तपासले जाते. बघा, उत्तर आहे डी, हायड्रोमीटर. हायड्रोमीटर या मीटरने इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही मोजली जाते. प्रश्न क्रमांक 20 बघा. एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस काय म्हणतात. बघा, एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस काय म्हणतात. उत्तर आहे डी, फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येला फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉइल का वापरली जाते. उत्तर आहे सी, फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉइल ही वापरली जाते.
प्रश्न क्रमांक 22 बघा. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? बघा, स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे बी. रोटर व वायडिंगच्या सिरीजमध्ये जोडून रेजिस्टन्स जोडून. बघा, रोटर व वायडिंगच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडून स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट नियंत्रित केला जातो. प्रश्न क्रमांक 23 बघा. 3 वॅटमीटर पद्धत कोणत्या लोडची पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते? उत्तर आहे ए. 3 फेज अनबॅलन्स्ड लोड. प्रश्न क्रमांक 24 बघा. वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो? बघा, वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो? उत्तर आहे डी. डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. या जनरेटरचा उपयोग वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून केला जातो. शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 25 बघा. कम्युटेटर सेगमेंट कशापासून बनलेले असतात? बघा, कम्युटेटर सेगमेंट कशापासून बनलेले असतात? उत्तर आहे सी. हार्ड ड्रॉन कॉपर. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.